थँक्यू 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 मी जे बोललो ते जे भाषणात बोललो ते सत्य आहे. जो भाषणात बोललो ते सत्य आहे. आता परत मी काय बोललो नाही. मी काय नाव घेतलं नाही कुणाचं. जे बोलले ते सांगितलं ना. नेमका 1 मिनिट मला आता जाऊ द्या. मला जेवायचंय. माझी शुगर डाऊन होते एवढं तर लक्षात घ्या. अरे तुमच्या टीआरपी साठी तर मी भाषणात बोललो ते सर्व सत्य आहे असं धनंजय मुंडे यांनी म्हटलंय. मी भाषणात बोललो ते सर्व सत्य आहे. भाषणात काही दावे केले होते. पहाटेच्या शपथविधीच्या वेळी मी दादांना जाऊ नका असं सांगितलं होतं. दादांविरोधातलं हे मोठं षडयंत्र होतं असा दावा धनंजय मुंडे यांनी शिर्डीमधल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात बोलताना केला. आणि त्याचबद्दल धनंजय मुंडे यांना प्रश्न विचारल्यावर मी भाषणात जे बोललो ते सत्य आहे असं धनंजय मुंडे म्हणाले. तर याचे सुनील तटकरे सुद्धा साक्षीदार आहेत असं धनंजय मुंडे म्हणाले. अजितदारांना जाऊ नका असं सांगितलं होतं. अजितदारांविरोधात रचलेलं मोठं षडयंत्र होतं असं धनंजय मुंडे म्हणाले.